येवला नांदगाव महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेला आहे। राजापूर ममदापूर परिसरात रानडुकरांचा वावर आहे आणि या रानडुकरांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून हा रास्ता रोको केला जातोय। रास्ता रोकोमुळे वाहनांच्या दोन्ही बाजूंनी रांगा लागलेल्या आहेत। येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये वन्यजीव संवर्धन क्षेत्रालगत असलेल्या राजापूर आणि ममदापूर या गावांच्या पंचक्रोशीत रानडुकरांनी धुमाकूळ घातलेला आहे। या क्षेत्रामध्ये हरणांचा वावर देखील मोठ्या प्रमाणात आहे। रानडुकरांसह वन्यजीव पिकांची नासाडी करत असून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय। वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आता हे शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळेच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी येवला नांदगाव महामार्गावर राजापूर इथं रास्ता रोको आंदोलन सुरू केलेले आहे। 2 तास चाललेल्या आंदोलनामध्ये दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आणि इथला आढावा घेत शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। नाशिकच्या येवला तालुक्यातील राजापूर ममदापूर वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये रानडुकरांनी हैदोस घातल्यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आलेले आहे। त्यांनी थेट आता येवला नांदगाव रस्ता हा बंद केलेला आहे। या शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत ते जाणून घेणार आहोत। मला सांगा मावशी, का तुम्ही रास्ता रोको आंदोलन केलं? माझी मकान भुईमुंग पूर्ण खाला, माझा नवरा वारेले, मुलगा वारेले, मी कवर राखण करायला जाणार आहे तिकडं। तरी माझी नुकसान झाली, मला नुकसान कोण भरून देणार आहे? वन विभागाचे अधिकारी सुद्धा इथं आता आलेले आहेत। जे साहेब बोलवले होते ते सुद्धा अजून आलेले नाही। ते साहेब जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही रास्ता रोको चालूच ठेवणार आहे। काय मागणी काका तुमची हे आंदोलन? हे आंदोलन करताना आमची तार कंपन पहिली झाली पाहिजे। हरण डुकर यांचा बंदोबस्त केला पाहिजे आणि फॉरेस्टांना माणसं वाढवले पाहिजे। गेल्या अनेक दिवसांपासून वन विभागाकडे यांची मागणी होती की रानडुकरांचा बंदोबस्त करावा। या मागणीसाठी या शेतकऱ्यांनी आज रास्ता रोको केलाय। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।